अमरावती शहरातून राजू एक खळबळजनक बातमी येऊन आली. म्हणजे विचारच पडला हे बातमी कशी आहे तर. अरे चोट्टे काय करतील सांगता येत नाही ना. 4 न्यायाधीश महोदय आणि याशिवाय 3-4 न्यायालयातले कर्मचारी याच्या घरी ते घरी नसताना पाना एवढ्या मोठ्या साहेबाच्या घरी या चोरीनं चोरी करून लाखो रुपयाचा निधी पळून नेल्याची खळबळजनक घटना आज सकून उघडकीस आल्याच्यानं धक्काच बसला. न्यायाधीश एकदम. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याचा मतलब 24 तास पहारा असते. अशा ठिकाणी या चोट्टेनं राजू छातीला लावली माती. आणि एवढे मोठी चोरी केल्याच्यानं एक खळबळजनक काय विचार करायसाठी गोष्ट आहे की मग सर्वसामान्य माणसाचं कसं. या चोरीच्यानं म्हणजे एक नेमकं या चोरीच्या किती डेरिंगा वाढल्या याबद्दल तर राजू खरंच त्याचं तर कौतुक करायला पाहिजे. म्हणजे की ते आजकाल या सन्माननीय म्हणजे न्यायाधीश महाराजा घरी चोरी करायला भिन्न राहिले तर गरीब माणसाच्या सुरक्षितेवर लय मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मतलब हे चोरी झाल्याच्यानं की अमरावती शहरातला असा एरिया की ज्या ठिकाणी एकदम उच्चभ्रू आणि याशिवाय पोलीस संरक्षण असणाऱ्या भागात हे चोरी झाल्याच्यानं ह्या चोरीनं लाखो रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची बातमी उघडकीस आली. आता पोलीस महोदय त्या ठिकाणी पूर्ण चौकशी यंत्रणा राबवत आहेत की बा काही पुरावे सापडतात का काय. बरं यानं चोरी केल्यावर म्हटलं बा एक शेळके सरांचं घर आहे, प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय अमरावती याचंही घर आहे. यानं चोऱ्या तर केल्याच, बाकीचे जे जे घरी होते त्याच्या घराचे म्हटलं ते कोंडे बाहेर लावून घेतल्यानं या ठिकाणी एक मोठं खळबळजनक हे झालं आहे. आता पोलीस त्या ठिकाणी जे आहेत संशोधन घेऊन चालू आहे. चोर कशा आहेत काय, CCTV चेक केल्या जातील, काही फिंगरप्रिंट घेतल्या जातील, पण आता हे सापडतात का नाहीत काय माहीत. या सदर घटनेवर त्या ठिकाणचे स्थानिक जे पोलीस प्रशासन अधिकारी हेही बोलले आहेत. आणि विशेष म्हणजे या साऱ्या गोष्टीवर बच्चू भाऊनं लय मोठा संताप व्यक्त केला आहे. बच्चू भाऊचं तर बोलणं एकदम साऱ्यालाच माहीत कसं आहे, पण न्यायाधीश असणाऱ्या एका म्हणजे ते सारं न्यायदेवताच आहे त्याच्या घरी अशा प्रकारची घटना झाल्याच्यानं अमरावती शहरातील पोलिसाच्या कार्यक्षमतेवर खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बातमी येत आहे म्हटलं गावरान 90वर थोडासा विचार करावा. या घटनेच्यानं खरोखर डोसकेदुखी वाढली आहे. साहेब काय म्हणतात आहे का? शांतानगरमधील 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं फोडलेली आहेत. किती चोरी झाली काय सांगणार? याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे. याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे. आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे. पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत. सर काही CCTV वगैरे चेक या ठिकाणी CCTV आहे. CCTVमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. सर किती चोरटे होते असं काही आकडा माहिती? 3 चोरटे होते असा प्राथमिक हे आहे, परंतु आणखीन तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल. सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने? पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत, परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत. 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा पडलेला आहे. चोर दरोडेखोर एवढे हुशार होते का ज्यांच्या घरी न्यायाधीश नाही आहे तिथं चोरी केली आणि जे घरी आहे त्यांना बाहेरून लॉक लावलं. म्हणजे या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय अशी अवस्था आहे. खरं तर न्यायाधीशच जर इथं अडचणीत असन, न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन, देवा भाऊ तुमची वानरसेना काम कधी करन? कशा पद्धतीनं याला आडखटी आणणार? म्हणजे हे स्पष्ट केलं का नाही तुम्ही का तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्याजवळच गृह खातं आहे, इथं दरोडेखोर खुलेआम फिरतोय. इथं आम्ही पाहतोय कुठलं एखादं चांगला कारभार आहे सांगा, एखादं तहसील दाखवा, एखादं कुठला अधिकारी दाखवा का तो बगर पैशानं काम करतं. म्हणून तुमच्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राम राज्याला तुम्ही परिचय केला नाही.
आणि आता न्यायाधीशाच्याच घरी जर चोरी होत असेल तर सामान्याचं काय राहिलं देवाभाऊ? तुमचं नाव देवाभाऊ आहे, पण देवासारखं राज्य येईन कधी ते आम्हाला अपेक्षा आहे. मग कधी कधी त्या चोराचे आभार माना वाटतं, असं वाटतं एखाद्या वेळेस. का बरे जर न्यायाधीश नाही आता त्यानं खरं तर मंत्र्याच्या घरी दरोडे टाकले पाहिजे. तसंही हे सरकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडे टाकतंच. आत्ता अमेरिकेतला कापूस, तिथलं सोयाबीन, तिथला मका आयात करतोय तुम्ही, आणि हा दरोडाच आहे. न्यायाधीशातल्या दरोडा टाकला ते बातमी होऊ शकते, पण रोज शेतकऱ्यावर दरोडा पडतं, त्याचं काय?